जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर राजा शिवाजी हा रितेश देशमुख याचा चित्रपट येतोय. आता या चित्रपटाला बऱ्याच लोकांनी ट्रेलर पाहिल्यानंतर विरोध दर्शवायला सुरुवात केली. विरोध दर्शवायला सुरुवात केल्यानंतर मी या विषयावर व्हिडिओ बनवण्याचं कारण मी सांगतो, की ज्या लोकांनी विरोध दर्शवायला सुरुवात केली, त्या लोकांना समाजातल्या काही घटकांनी आणि ते घटक जे स्वतःला अ, अ, मराठा समजतात आणि प्रत्येक गोष्टीला जातीवादाच्या चष्म्यातून पाहतात आणि ज्यांचं असं म्हणणं आहे, की रितेश देशमुख हा मराठा असल्यामुळे आणि ब्राह्मणांची इंडस्ट्री असल्यामुळे आम्हाला चिन्मय मांडलेकर पासून तर सुबोध भावे आमच्यावर लादला गेलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आणि मराठा रितेश देशमुख चालत नाही. अशा पद्धतीची भूमिका मांडत असताना त्या लोकांनी कोरटकरच्या वेळी तुम्ही कुठे होता? सोलापूरकरच्या वेळी तुम्ही कुठे होता? आपल्या कोश्यारीच्या वेळी तुम्ही कुठे होता? आणि आम्ही सुबोध भावेला खपून घेतलंय, चिन्मय मांडलेकरला खपून घेतलंय आणि म्हणून तुम्हाला आता रितेश देशमुखला चालवूनच घ्यावं लागेल. ही भूमिका मला कुठेतरी समाज माध्यमांवर दिसत आहे, दिसली. सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की राजा शिवाजी हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहत असताना चित्रपट पाहण्याची आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा जो अधिकार आहे आणि काही अंशी जबाबदारी सुद्धा ती प्रेक्षकांची आहे. या प्रेक्षकांनी चित्रपटाला चित्रपटांच्या याच्यावर पॅरामीटर्सवर चित्रपटाच्या मापदंडांवर त्याचं मूल्यमापन करून जर का ठरवलं की आम्हाला रितेश देशमुखना आवडलेलं नाहीये, तर तुमच्या बापाची जागीर लागून गेली आहे का? तुम्ही या देशाचे मालक आहात का? कोरटकरच्या वेळी कोश्यारीच्या वेळी तुम्ही कुठे होता? याच्यावरून ठरवणार आहात का तुम्ही की कुठल्या व्यक्तीने कोणता चित्रपट करायला पाहिजे? तुम्ही जबरदस्ती करणार आहात का? तुम्ही दादागिरी करणार आहात का? हा प्रश्न आम्ही पण विचारू शकतो ना, की बाबा त्या रुचिका शर्माच्या वेळी तुम्ही कुठे होता? त्या राम पुनियानीच्या वेळी तुम्ही कुठे होता? त्या आपल्या जितेंद्र आव्हाडच्या वेळी तुम्ही कुठे होता? काही प्रकरणात तुम्हाला माहित सुद्धा नाही. विनोद अनावरच्या वेळी तुम्ही कुठे होता? तुम्ही भोकात असा, आम्हाला काय देणं घेणं आहे त्याच्याशी? प्रश्न इथे चित्रपटाचा आहे की राजकारणाचा आहे? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, चिन्मय मांडलेकर आमच्या मस्तकी मारलाय किंवा सुबोध भावे आम्ही चालून घेतलाय. हर हर महादेव चित्रपटाच्या वेळी जेव्हा मी त्या चित्रपटाचा विरोध केला, त्या चित्रपटाच्या स्टोरीचा विरोध केला आणि सुबोध भावे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी वयस्कर आणि ओव्हरवेट आहे अशा पद्धतीची मांडणी मी केली. मला ज्यांनी स्वतः देशपांडेंच्या वंशजांनी, बाजीप्रभूंच्या वंशजांनी ज्यांनी विरोध दर्शवला होता हर हर महादेव चित्रपटासाठी, त्यांचा फोन आला होता मला अभिनंदन करण्यासाठी. लक्षात घ्या, त्याला सुद्धा विरोध केलाय. तर बापाला नका शिकू तुम्ही कशाला विरोध करायचा आणि कशाला नाही करायचं. चिन्मय मांडलेकर मी व्यक्तिशः कित्येक वेळा बोललोय की महाराजांच्या भूमिकेमध्ये मला व्यक्तिशः कधीच पटला नाही. एकाच स्वरूपाचे एकदम असे भावभाव घेऊन फिरणारे महाराज तसे असतील का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये शंतनू मोघे, शरद केळकर किंवा चंद्रकांत सूर्यकांत मांढरे यांची सगळेच जण स्तुती करतात. इव्हन आता जर का नवीन मॅचेत म्हटलं तर कश्मीर महाजनी सारखे लोक ज्याने शंभूराजांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने केली. छावा चित्रपटाने जे पॅरामीटर सेट केलेले आहेत आतापर्यंत ऐतिहासिक चित्रपटांसाठी, त्या पॅरामीटरच्या अनुषंगाने आपल्याला इतक्या पुअर VFX मध्ये तुम्ही जेव्हा रितेश देशमुख हातात तलवार घेऊन तिरपीमान करून धावत येतो ना, मला हसायला आलं ते बघून. तुम्ही आम्हाला जबरदस्ती करणार आहात का की आम्हाला आवडलंच पाहिजे? तुमच्या बापाची जागीर आहे का? नाही आवडला काय म्हणणं आहे? ही जी दादागिरी आहे ना, ही बंद झाली पाहिजे. ह्याच्या वेळी कुठं होता आणि त्याच्या वेळी कुठं होता. चित्रपटाला चित्रपट म्हणून बघायला शिकलं पाहिजे आपण. ही दादागिरी तुम्ही करू शकत नाही. आम्ही तो बघणारच असा कसा विरोध करतोय? अरे त्याला प्रेक्षक म्हणून त्याला मत मांडण्याचा अधिकार आहे. तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, काय तुला काय संबंध आहे त्याच्यासोबत? त्याने अपशब्द वापरलेत का? जर कोणी अपशब्द वापरत असेल तर त्याला तुम्ही जाब विचारा. एक मी हिंदुत्ववाद्यांना सुद्धा सांगू इच्छितो की व्यक्तिगत जीवनामध्ये रितेश देशमुख काँग्रेसी आहे किंवा तो डाव्या विचाराचा आहे याच्याशी आपल्याला काही सोयरसुतक नसतं. जेव्हा आपण कॅमेऱ्यावर याचे 2 उदाहरणं तुम्हाला देतो की चला हवा येऊ द्या की महाराष्ट्राची हास्य जत्रा, मला वाटते महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा जज असलेला प्रसाद ओक, एका कॉमेडी शोचा जज असलेला व्यक्ती जेव्हा दिघे साहेबांची भूमिका स्वीकारतो किंवा दिघे साहेबांना पडद्यावर साकारतो, तेव्हा अनपेक्षित काय सुंदर अभिनय आणि काय भयंकर वास्तविक
दिघे साहेब प्रसाद ओकने साकारले, खास करून धर्मवीर पहिला. त्याच्यामध्ये जे प्रसाद ओकची जी भूमिका आहे ती किती किती जबरदस्त भूमिका तिथे त्यांनी निभावलेली आहे. बायकोचे पेटीकोट घालून फिरणारा हा रणवीर सिंग सारखा एक मूर्ख व्यक्ती. म्हणजे परवाला मी एक इव्हेंट सहज मला एक दिसला, त्या इव्हेंटमध्ये अर्जुन रामपाल, राकेश बेदी, सारा अर्जुन आणि आर माधवन ते बोलत होते आणि तिथे हा रणवीर सिंग सुद्धा होता. त्याच्या खाली मी एक कमेंट बघितली की एव्हरीबडी इज टॉकिंग सेन्स एक्सेप्ट रणवीर. रणवीर सिंग सोडून प्रत्येक जण सेन्सिबल गोष्ट बोलतोय, प्रत्येक जण योग्य बोलतोय. आजही त्याला काय कुठं बोलावं याची अक्कल नाही. अशा फालतू थुकरट व्यक्तीला धुरंधरमध्ये इतक्या चांगल्या भूमिकेमध्ये रिप्रेझेंट करणाऱ्या आदित्य धरला सगळं श्रेय जातं. आजही रणबीर कपूरवर जे आरोप होत आहेत की बाबा हा रामायण करू शकत नाही, हा रामाची भूमिका करू शकत नाही कारण की आम्ही रामाला बीप खाताना, माझं व्यक्तिगत असं म्हणणं आहे की रामचरण हा अतिशय उत्तम झाला असता रामाच्या भूमिकेमध्ये रणबीर कपूरपेक्षाही. पण जेव्हा आपण म्हणतो की एकीकडे बॉलिवूड बदललं पाहिजे, त्याच्यामध्ये उर्दू हे कन्वर्ट झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे आलं पाहिजे, बॉलिवूडचा हे मेक ओव्हर झाला पाहिजे, तर त्याच्यामध्ये रामायणासारखा जो प्रयत्न होतोय, पहिल्यांदा मला असं म्हणायचं आहे की व्यक्तिगत जीवनामध्ये रितेश देशमुख असो की रणबीर कपूर असो की रणवीर सिंग असो, हे व्यक्तिगत जीवनापेक्षा पडद्यावर जी भूमिका साकारत आहेत ती किती ताकदीने साकारत आहेत ही अधिक महत्वाची गोष्ट आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हे मला सगळ्यांना असं म्हणायचं आहे, सगळ्यांना की बाबा तुम्हाला खरोखरचा राम तुम्हाला कुठं मिळणार आहे? खरोखरचा तुम्हाला चरित्रवान व्यक्ती कोण आहे? जो व्यक्ती एकपत्नी व्रत आहे, जो व्यक्ती नॉनव्हेज खात नाही, जो व्यक्ती सत्य बोलतो, जो व्यक्ती असा व्यक्ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय करणार आहे? तो भादरायला येणार आहे का तिथे? तो कुठेतरी एखाद्या झाडाखाली किंवा कुठेतरी धर्मकार्य करत बसलेला असेल, कुठेतरी धर्मजागृती करत बसलेला असेल. तो अभिनय क्षेत्रामध्ये कशाला जाईल? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. तुम्हाला कोणाची अपेक्षा आहेत? साक्षात प्रभू रामचंद्रांनी आलं पाहिजे रामाची भूमिका करायला, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी आलं पाहिजे छत्रपती शिवरायांची भूमिका करायला. आपल्याला अभिनेत्याला तो अभिनेता कसा आहे? आणि उरला प्रश्न की बाबा नाही आम्हाला तर बाबा नैतिक मूल्य जपणाराच व्यक्ती पाहिजे. नैतिक मूल्य तर तुमचे पॉलिटिशियन पण जपत नाहीत, तुमचं संघही जपत नाही, तुमचं भाजपा जपत नाही, कुठलीही हिंदुत्ववादी पार्टी किंवा कुठली हिंदुत्ववादी संघटना नैतिकता जपत नाही. मला जर विचारला तर मी 1000 उदाहरण देतो. परवाचं हेमंत बिश्वा शर्माचं उदाहरण आपल्या समोर आहे. एवढा मोठा हिंदुत्ववादी नेता म्हणून आपण त्याला बघतो, पण घरामध्ये तुम्ही बीफ खाऊ शकता, बीफ खाण्याला माझा विरोध नाही. स्टेटमेंट आहे, ओपन स्टेटमेंट आहे हेमंत बिश्वा शर्माचा. काय करणार आहे तुम्ही त्याचं? तर सांगायचं तात्पर्य असं आहे की बीफ वरून रणबीरला जज करून आम्हाला हा राम नकोय असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते रामायण कधी बनणारच नाही. आम्हाला काही हरकत नाही रामायण बनलं, तुझ्यामुळे काय होणार आहे? तू कोण सांगणारा बनला नाही पाहिजे? अशाच पद्धतीनं त्या अॅनिमेटेड रामायणाचा आपण विरोध केला होता. तो मेकर बिचारा जपानमध्ये निघून गेला आणि आपली पोरं छोटा भीम आणि ते ऑगी अँड कॉक्रोचेस बघून मोठी झाली. चांगल्या प्रोजेक्टला विरोध करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर बनत असलेला जो चित्रपट आहे रितेश देशमुखने जर का खरोखर प्रामाणिकपणे बनवला असता, पहिली गोष्ट तर रितेश देशमुखचा जो ऍक्सेंट आहे तो मराठी वाटत नाही. माफ करा, तो कुठल्या तरी हिंदी भाषिक व्यक्तीसारखा तो मला जाणवतो. कोणालाही तो तसाच जाणवतो. त्याला धड मराठी बोलता येत नाही. तो चांगला अभिनेता आहे. तो एका लाचार मध्यमवर्गीय व्यक्तीची भूमिका अतिशय उत्तम प्रकारे करू शकतो. एक विलन मध्ये किंवा रण नावाचा त्याचा चित्रपट आला होता अमिताभ बच्चन सोबत रामगोपाल वर्माच्या डिरेक्शन मध्ये, किंवा डरना मना है मध्ये त्याने खूप चांगल्या पद्धतीने भूमिका केलेल्या आहेत. पण जसं मी सांगितलेलं आहे की एका लाचार मध्यमवर्गीय व्यक्तीची भूमिका तो करू शकतो. कॉमेडी रोल सुद्धा तो पानचट करतो. त्याने कॉमेडी सुद्धा करू नये, त्याने एक सिरियस टाईपची स्वतःची पहिले इमेज बिल्डअप करायला पाहिजे होती आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यापेक्षा मोठा मंदिर घेऊन तो वाकडे तिकडे हवा करून विद्रोह करताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तो पडद्यावर सूट झालेला नाही, हा आक्षेप आहे. आणि हा आक्षेप प्रेक्षक म्हणून आम्ही नोंदवणारच. तुमच्या बापाची जागीर नाहीये, तुम्ही काही कोणी लागून गेलेलं नाहीये की तुम्हाला ते मान्यच करावं लागेल आणि तो मराठा आहे. प्रत्येक गोष्टीला जातीच्या चष्म्यातून बघणं बंद करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अभिनयाला अभिनय म्हणून बघा, अभिनेत्याला अभिनेता म्हणून बघा. नाटकातली सीता कधीही पतिव्रता असू शकत नाही. पडद्यावर आल्यानंतर त्याच्यामध्ये जर कुठला नॅरेटिव्ह असेल, त्याच्यामध्ये कुठला शब्द गाळलेला असेल, त्याच्यामध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला असेल तर भाग वेगळा आहे. काहीतरी चुकीचं नॅरेटिव्ह त्याच्यामध्ये असेल तर भाग वेगळा आहे. पण जोपर्यंत इतिहासासोबत आणि मायथॉलॉजी सोबत, पुराणांसोबत, पौराणिक घटनांसोबत चित्रपट प्रामाणिक असतो, अभिनेते उत्तम पद्धतीने अभिनय करत असतात, अतिशय उत्कृष्ट प्रकारचे व्हीएफएक्स त्याच्यामध्ये वापरलेले असतात, संपूर्ण इतिहासाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला असतो, तेव्हा तो चित्रपट उत्तम असतो असं माझं मत आहे. आणि त्याच्यातून काय होणार आहे की रामायणाला जर तुम्ही आता विरोध केलाय, शिवरायांच्या चित्रपटांना तुम्ही विरोध केला तर भविष्यात ते बनणं बंद होतील. आपल्याला विरोध कशावर करायचा आहे, कशावर नाही हे आपल्याला आपलं समजलं पाहिजे. रितेश देशमुखच्या या भूमिकेला विरोध का होतोय?
मैत्री मैत्रीमध्ये बनवलेला चित्रपट आहे, मिसकास्टिंग आहे, परफेक्ट मिसकास्टिंग आहे. कोण काय, संजय दत्त एकसारख्या भूमिका करून करून तो स्वतः सुद्धा कंटाळला असेल. आम्ही म्हणजे संजय दत्तला असं वाटतं की मी हजाराव्यांदा बघतोय त्या भूमिकेमध्ये, आणि तशाच पद्धतीची भूमिका त्यामध्ये तुम्ही अभिषेक बच्चनला सुद्धा घेतलंय. दोस्ताना दोस्ताना बनवलेला पिक्चर आहे, कोणा ज्याची डेट भेटली चला सलमान खान फ्री आहे का, चला त्याला उचलून घेऊन चला, हा फ्री आहे का, चला त्याला उचलून घेऊन चला. आणि ज्या पद्धतीने आउटडोअर शॉट्स आहेत, ज्या पद्धतीने कलर ग्रेडिंग वापरलेली आहे, अत्यंत पुअर, अत्यंत कमी दर्जाची आहे. हेच कारण आहे की मी मराठीमध्ये बनणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांना कधीही प्रमोट करत नाही. एखाद्या दुसऱ्या वेळेस मैत्री खातर, किंवा कारण की खूप सारे माझे मित्र आहेत, त्यांना हे करण्यासाठी थोडंसं प्रोत्साहन भेटलं पाहिजे, चित्रपट बनत राहिले पाहिजे म्हणून मी बोललोय. तेव्हा सुद्धा मी थोडासा हातचं राखूनच बोललोय. या चित्रपटाबद्दल सुद्धा मी बोलतोय की बघा, शिवरायांच्या जीवनाचा चित्रपट आहे, आपण बघायला हरकत नाही. माझा आक्षेप आहे की जी लोक विरोध करतायत त्यांनी एका मर्यादेच्या बाहेर जाऊन विरोध करू नये, आणि जी लोक समर्थन करतात त्यांनी फक्त जातीच्या चष्म्यातून समर्थन करू नये. सत्य, वास्तविकता आपल्याला स्वीकारता आली पाहिजे. जर का एखादा व्यक्ती म्हणत असेल की मला रितेश देशमुखच्या डोळ्यांमुळे मला रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आवडले नाही, त्याच्या आई बहिणी काढायचा अधिकार तुम्हाला नाही दिलाय. कोणी जर म्हणत असेल की त्याची मिसकास्टिंग आहे, त्याला ओरडणे, त्याला युद्ध, ते आम्ही त्याला बघू शकत नाही महाराजांच्या भूमिकेत, हा त्याचा स्वतंत्र विचार आहे. तुम्ही त्याची आई बहीण काढायची, त्याला शिव्या देण्याची काही गरज नाही, तुम्हाला तो अधिकार नाही आहे. आणि मला जर व्यक्तिगत विचारलं तर मी म्हणतोय की परफेक्टली मिसकास्ट, अत्यंत चुकीच्या पद्धतीची कास्टिंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख तुझभरही शोभलेला नाही, त्याला ती भूमिका बिलकुलच सूट झालेली नाही, त्याने ती भूमिका करूच नये. एवढंच काय, जर का रामायणाचा विषय आला तरी सुद्धा मला असं वाटतं की रणबीर कपूर एक उत्तम अभिनेता आहे. तो कशा पद्धतीने निभावतो हे महत्वाचं आहे. पण तोपर्यंत मी सुद्धा आता सध्या डाऊटफुल आहे, पण तो बीफ खातो म्हणून नाही, पण तो काहीतरी त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यानं, आणि ज्या लोकांना असं वाटतं की ॲनिमल सारखा थुकरट चित्रपट केलाय रणबीर कपूरने, ज्यांना ॲनिमल थुकरट वाटतो त्यांनी ते हिंदुत्वावर बोलूच नाही. संदीप रेड्डी वांगासारखी लोक येतात आणि एक नॅरेटिव्हच्या विरोधात काम करतात. ज्यांना हे टेक्निकल गोष्टी समजत नसतील ना, तुम्ही च्युती आहात, तुम्ही हिंदुत्वादी नाही आहे. संदीप रेड्डी वांगाने ज्या पद्धतीने ॲनिमल बनवलेला आहे त्याच्यामध्ये काय हिडन नॅरेटिव्ह आहेत, कशा पद्धतीने प्रोपोगंडाला फोडलंय, त्याच्यासाठी तुम्ही एका कर्मठ, मी तर कर्मठ म्हणतो प्रतीक बोराडेला, कर्मठ एक ज्याला चित्रपट समीक्षक आहे प्रतीक बोराडे म्हणून, त्यांचा ॲनिमलवरचा व्हिडिओ आवर्जून बघा. त्यामध्ये तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने संदीप रेड्डी वांगासारख्या लोकांची आणि ॲनिमल सारख्या चित्रपटांची आवश्यकता आहे. अल्फा मेल, मस्क्युलॅनिटी, फॅमिली व्हॅल्यूज, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. सिखिझम, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टीवर पादरी, मुसलमान, इस्लामिक जे मेंटॅलिटी आहे त्या सगळ्या गोष्टींवर संदीप रेड्डी वांगाने खूप चांगल्या पद्धतीने कटाक्ष केले आहेत. हे जर समजत नसेल, नाही त्याच्यात वल्गैरे, तू नको बघू ना बाबा, तुला ह्या गोष्टी समजत नाही, तू दे ना सोडून, तू कशाला त्याच्यात घुसतो? जी गोष्ट समजत नाही त्याच्यात त्या गोष्टीमध्ये कशाला घुसतात? की बाबा ॲनिमल सारखा चित्रपट बनवणारा व्यक्ती, ॲनिमल सारखा चित्रपट मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने रामचंद्राची भूमिका निभावणे ही चुकीची गोष्ट आहे असं ज्याला वाटत असेल तर त्याला पहिलीपासून सुरुवात करावी लागेल, पासून सुरुवात करावी लागेल हिंदुत्वाची. त्याला हिंदुत्वाचं काही झाटं कळत नाही, त्याला नॅरेटिव्हचं काही कळत नाही, हे इथून सिद्ध होतं. तर सांगायचं तात्पर्य असं आहे सरते शेवटी की प्रेक्षकांनी आपल्या विवेकाचा वापर करून चित्रपट बघायचे असतात. सोबतच प्रेक्षकांना विरोध करण्याचा संपूर्ण अधिकार असतो. प्रेक्षकांनी जर का प्रेक्षक म्हणून जर विरोध केलेला असेल की मला ह्या भूमिकेसाठी हा व्यक्ती योग्य वाटत नाही, त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नसेल, त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय डावा उजवा राजकीय एजेंडा नसेल, की रितेश देशमुख काँग्रेसचा आहे म्हणून आम्ही विरोध करतो, रितेश देशमुखने व्यक्तिगत जीवनात असं आहे म्हणून आम्ही विरोध करतो, हे चुकीचं आहे. कोणताही व्यक्ती, कुठलाही अभिनेता व्यक्तिगत जीवनामध्ये काय करतो त्याच्यापेक्षा तो पडद्यावर कशा पद्धतीने तो साकार करतोय, ज्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलंय की प्रसाद ओक असेल किंवा रणवीर सिंग असेल, याची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत की पडद्यावर त्यांनी ज्या ताकदीने भूमिका साकारलेल्या आहेत त्या ताकदीने. आता विक्की कौशलला तुम्ही छावामध्ये तुम्ही जेव्हा सिलेक्ट केलं, तुम्ही जेव्हा त्याला डोक्यावर घेतलं छत्रपती शंभूराजे म्हणून, विक्की कौशलचे सुद्धा ड्रग घेतल्यावर झिंगडलेले व्हिडिओज आहेत ना सोशल मीडियावर उपलब्ध, ते काही नाही आहेत का? मग त्याला आपण शंभूराजेंच्या भूमिकेत स्वीकारलाय ना. तर आपण या पद्धतीने विचार केला पाहिजे की माझ्या राजाची भूमिका लार्जर दॅन लाईफ झाली पाहिजे. माझा राजा हा काही रितेश देशमुख नाहीये, हा काही विक्की कौशल नाहीये, किंवा माझे प्रभू रामचंद्र म्हणजे काही रणबीर कपूर नाहीये. तर ही जी भूमिका निभावलेली आहे, जसं पृथ्वीराज चव्हाण, चंद्रप्रकाश द्विवेदी सारख्या एका महान निर्देशकाने बनवलेल्या चित्रपटाला सुद्धा मी हातभर लेख लिहून विरोध केला होता. तशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया क्रिटिक्स करून आल्या होत्या आणि प्रेक्षकांमधून सुद्धा आल्या होत्या. चंद्रप्रकाश द्विवेदींनी सुद्धा मिसकास्ट केलं होतं ना अक्षय कुमारला. मूर्ख दिसलाय तो पृथ्वीराज चव्हाण दिसलेला नाहीये त्याच्यात. त्यामुळे आपण सारासार विवेकाचा वापर करावा की पृथ्वीराज चव्हाण कशा पद्धतीने साकारला गेला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज कशा पद्धतीने साकारले गेले पाहिजेत, राणा प्रताप कशा पद्धतीने साकारले गेले पाहिजेत,
प्रभू रामचंद्र कशा पद्धतीने साकारले गेले पाहिजेत आणि त्या भूमिकेला न्याय दिला जातोय का, हमजा अली मजारी म्हणजे जसकिरत सिंग रंगी याच्या भूमिकेला न्याय दिला जातोय का, ती भूमिका ताकदीने निभावली जाते का, हे प्रेक्षकांचं काम आहे. रॅदर की तो घरी काय करतोय, घरी फुटाण्यासोबत तो दही खातोय का, काय चण्याच्या झाडावर चढतो, त्याची तुम्हाला काही एक सोयरसूतक नसतं. म्हणून रितेश देशमुख व्यक्तिगत जीवनामध्ये कसा आहे याच्याशी आम्हाला काही सोयरसूतक नाही. प्रेक्षकांनी रितेश देशमुखला नाकारलंय, प्रेक्षक नाकारतायत कारण की तो शिवाजी महाराज म्हणून शोभलेला नाहीये. हे त्याच्या घरची धुनीभांडी करणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि विरोधकांबद्दल बोलताना जपून बोललं पाहिजे. हा तुमच्या बापाचा देश नाहीये. आम्ही घरात घुसून मारून, आम्ही सांगून, आमच्या रितेश देशमुखला आम्ही याला सहन केलंय, कोरटकरच्या वेळी, कोश्यारीच्या वेळी ह्या फालतूगिऱ्या करण्याची ही वेळ नाहीये. जो बिग बॉस पाहतोय रितेश देशमुखसाठी, अशा चुतिया लोकांकडून प्रेक्षक त्यांना म्हणावं का? आणि ज्या महाराष्ट्रामध्ये बिग बॉस आणि गौतमीचे कार्यक्रम चालतात, आयोजक जिथे आज सगळ्यात जास्त हे कार्यक्रम अशा पद्धतीचे पाहायला जात आहेत, त्यांच्याकडून आपण दुसरी अपेक्षा तरी काय करू शकतो, हाही मोठा प्रश्न आहे. तर विवेकवादी समाज बनला पाहिजे, हा आपला प्रयत्न असला पाहिजे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.